जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथं सकाळ झालेली होती आणि इथं माझं पहिलं काम असतं झाडून आणि पुसून घ्यायचं, त्यानंतर देवपूजा करायचं। देवपूजा केली ना किती मस्त वाटतं सकाळी सकाळी। आणि मी देवपूजा करूनच किचन मध्ये जाते बरं काय। मला देवपूजा केली की एकदम भारी वाटतं। कधी लेट झालं तर देवपूजा नंतर सुद्धा होते बरं काय। आरती केली, देवाला दंडवत प्रणाम केला, त्यानंतर आली किचन मध्ये। तर इथं बगारा राईस लावला, सगळे मसाले टाकून, खडे मसाले। त्यानंतर मला आज पांढऱ्या हरभऱ्याची भाजी बनवायची होती, त्यासाठी ना इथं कढईमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण अद्रकचं पेस्ट टाकलं, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, त्यानंतर गरम मसाला, धनिया मसाला आणि इथं थोडंसं छोलेचा मसाला सुद्धा टाकून घेतला। आणि इथं मिक्सरला ना मी इथं कच्चा कांदा आणि कच्चे टोमॅटो मिक्सरला वाटण केले होतं, ते सुद्धा टाकलं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं। तोपर्यंत आपले पांढरे हरभरे शिजून तयार झाले बघा। 4 शिट्ट्या दिलेल्या होत्या, याला रात्रभर भिजू घातलं बरं काय पांढऱ्या हरभऱ्याला। त्यानंतर आपल्याला सकाळी याला शिजून घ्यायचं मस्त 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून। एकदम भारी भाजी तयार झाली बघा। आता ही भाजी तुम्ही चपाती, पुरी कशासोबतही खाऊ शकता, पण बगारा भातावर खूपच भारी लागते, म्हणून मी इथं बगारा राईस सोबत ही भाजी बनवली होती। आणि एवढं भारी झालं होतं ना, भात सुद्धा मस्त असं भात भाजी तयार झालेलं होतं। आता देवाला उपार दाखवते मी। तुम्ही तोपर्यंत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब